नारायणनगर व लालवाडी येथील संत गतीने होणाऱ्या ड्रेनेज लाईनच्या कामामुळे नागरिकांचे बेहाल. नांदेड महानगरपालिका हद्दीतील नारायणनगर व लालवाडी या भागातील ड्रेनेज लाईनचे गेल्या 2 महिन्यांपासून काम करण्यासाठी रस्ते खोदले गेले व रस्ते खोदले गेल्यामुळे खड्डे पडले असून ड्रेनेज व चंबर उघड्या स्वरूपात आहे. त्यात पाणी साचत आहे. परिसरातील नागरिकांचे या साचलेल्या पाण्यावरील डासांमुळे रोगराई वाढत आहे. सदरील कामामुळे काही नळाचे पाईप डॅमेज झाले असून त्यामुळे दुर्गंधीयुक्त व घाण पाणी पुरवठा होत आहे. तसेच परिसरात कचरा गोळा करून नेण्यासाठी घंटा गाडी येत नसल्याने परिसरातील नागरिक नाईलाजास्तव घरगुती कचरा व उरलेले अन्न उघड्यावर टाकत आहेत. त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच रोड खोदल्याने रोडचा मलबा कॉन्क्रीट नालीत पडल्याने नाली बंद पडली आहे. ती सुद्धा महानगरपालिकेने साफ करावी व परिसरातील नागरिकांना सुविधा पुरवाव्यात व ड्रेनेजचे काम तातडीने पूर्ण करावेत, अशी मागणी नारायणनगर व लालवाडी भागातील नागरिकांमधून होत आहे. नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट गणेश जाधव, नारायणनगर भागातील रहिवासी आहे. मनपानं जी आहे अमृत 2 योजनेअंतर्गत जे आहे ड्रेनेज लाईनचं काम चालू केलेलं आहे. जवळपास 2 ते 2.5 महिने झाले हे काम जे आहे अतिशय गोगलगाय गतीनं काम चाललेलं आहे, कासवगतीने देखील नाही. आणि 2.5 महिन्यापासून नागरिकांना अत्यंत त्रास होत आहे. एकतर सर्वप्रथम जे आहे गटारीसाठी खोदल्याच्या नंतर जे आहे ते त्याच्यामधलं जे आहे कॉन्क्रीट वगैरे जे आहे माती जी आहे ते नालीमध्ये पडलेली आहे. नाल्या बंद झालेल्या आहेत. नाली बंद झाल्यामुळे जे आहे पाणी त्याच्यामध्ये तसंच साचून राहत आहे. त्याच्यामध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे कचऱ्याची गाडी वगैरे वेळेवर येत नाही, कारण रस्ता कुठं खराब आहे आणि प्रत्येक दारापर्यंत कचऱ्याची गाडी पोहोचत नाही. त्याच्यामुळे जे आहे लोकांना शेवटी नाईलाज असतो कचरा इथंच फेकून टाकावा लागत आहे. आणि अतिशय गलिच्छ वातावरण झालेलं आहे, रोगराईचं वातावरण झालेलं आहे. याच्याकडे मनपानं त्वरित लक्ष देणं आणि ॲक्शन घेणं आवश्यक आहे. घरात पाणी साचले, नळावर पाईप टाकले नाहीत, नळाचे नाही, संडासचे नाही, काहीच नाही. आळ्या चढायला आता घरामध्ये पाणी साचले. हे नाली कव्हाच काढा येणार झाले तर कव्हाच नालीवाला तर अनेक आला नाही. किती वरीस आले नगरपालिकामध्ये हे पाणी गढूळ टाक्याला आज तर नुसता वास येऊ लागला होता पाण्याचा. काळझर पाणी असे याच्या आले, नाल्यातले आले आणि पैप फोडले सारे पानी खराब ही आले. मेरा नाम है गौस खान, लालवाड़ी में रहता हूँ मैं। ये 1 महीने के ऊपर काम चालू हो गया, पूरा चिक्कड़, बच्चे स्कूल को जा रहे नहीं। यहाँ पे बहुत तकलीफ है, काम जल्दी से हो रहा ही नहीं है। 1 दिन आया कि पानी गिरे कि 2 दिन बंद। अभी ये रोड का आप देखे नक्शा, उसमें देख लो कैसा है। चलना मुश्किल हो गया, गाड़ी रोड पे लगाना पड़ रहा, मोटरसाइकिल। काम जल्दी से जल्दी करने का है। 1 महीने के ऊपर हो गया। नल के कनेक्शन टूट गए, पानी किसको आ रहा किसको नहीं आ रहा, बहुत तकलीफ हो रही इधर। चंबर लाइन के कुछ कनेक्शन हो गए, कुछ बाकी है। और अभी मलेरिया के 2-3 पेशेंट निकले यहाँ पे। बीमारियां इतने हैं, बुखार से पूरे बच्चे हैं। पानी में अल्ले आ रहे, नगर पालिका का जो नल का पानी आ रहा, अल्ले आ रहे, उसके अंदर पानी मैला, फिल्टर भी नहीं हो रहा पानी हो। ये बीमारी नगर पालिका ला रही पूरी। नगर पालिका ध्यान बिल्कुल देती नहीं इधर। नमस्कार, मी आनंदराव लोबाजी लोणे, रिटायर सेवानिवृत्त ऑफिस सुपरिटेंडेंट, शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय दवाखाना नांदेड। अब नारायणनगरमधील इथे रहिवासी असून मी आज 2 महिने झाला हे असं खड्डे करून ठेवलेत आणि हे सगळं मच्छर वगैरेचा प्रदाव होऊन त्यांनी रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। तरी असं नगरपालिकेने काही याच्यावर काही उपाययोजना करण्यात येत नाही असं दिसून येत आहे। आज 2 महिन्यापासून त्यांनी सगळे लोक त्रासून घेत आहे। चिखलला पाऊस सतत पाऊस पडत असल्यामुळे आणि या चिखलामुळे मच्छर वगैरे सगळे तयार होऊन शाने लहान मोठ्या मुलांना रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तरी आमची अशी विनंती आहे की त्वरित येऊन शाने या वार्डाची दुरुस्ती करून शाने द्यावी व सुटलेले नळ व ड्रेनेज पाईप हे सगळं व्यवस्थित करून देण्यात यावी, अशी आमची विनंती आहे।